नमस्कार मित्र हो, कसे आहात सर्वजण। आय होप तुम्ही सर्वजण स्मार्टली स्टडी करत असणार। येणारी मुख्य परीक्षा असू द्या, राज्यसेवा पूर्व परीक्षा असू द्या किंवा सरळ सेवा परीक्षा असू द्या, अशी कोणतीच एक्झाम नाही मित्र हो की ज्यामध्ये वैवारी एजेस ह्या टॉपिक वरती प्रश्न विचारला जात नाही मॅथ्स रिझनिंग ह्या विषयामध्ये। तर ह्या टॉपिकला अत्यंत सोप्या पद्धतीने की ज्यामध्ये आपल्याला एक्स मानायची गरज पडणार नाही, ज्या ठिकाणी आपण लॉजिकल ट्रिक्सच्या सहाय्याने ह्या घटकावरील उदाहरणं अत्यंत इझिली सोडवू शकतो, अशा टेक्निक्स, असे कन्सेप्ट मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मार्फत क्लिअर करून देणार आहे। मित्र हो, आपण ह्या घटकाला सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण गुणोत्तर हा टॉपिक आपल्या कोर्समध्ये बघितला पाहिजे। त्याचे कन्सेप्ट आपले क्लिअर झाले तर हा टॉपिक तुम्हाला समजून घ्यायला अत्यंत सोपा होईल। गुणोत्तराचे कन्सेप्ट क्लिअर केले म्हणजे वैवारी, भागीदारी, मिश्रणावरची उदाहरणं, शेकडेवारीची उदाहरणं, टाइम अँड वर्क, रेल्वेची उदाहरणं आपण पटकन सोडवू शकतो अत्यंत कमी वेळात। म्हणून गुणोत्तराच्या संकल्पना मी जे सांगतो त्या संकल्पना जर आपण क्लिअर केल्या तर आपण समजून घेऊया इन शॉर्ट मध्ये याच्या स्टार्टिंगला, आणि मग आपण त्या ठिकाणी ते इम्प्लिमेंट करूया। आपण बेसिकने बघणार, आपण ट्रिक्सने बघणार, आणि ज्या ठिकाणी पर्यायाची पद्धत लागू होईल ऑप्शन इलिमिनेशनने त्याला आपण पर्यावरण पण सोडवणार। तर आपण स्मार्ट वेजने कसा स्टडी करायचा, कशा पद्धतीने मॅथ्सचा अभ्यास केला पाहिजे हे आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया। टाइप नंबर 1 ला सुरुवात करण्याची गुणोत्तर रेशो म्हणजे काय ते पहिले समजून घेऊया। रेशो गुणोत्तर म्हणजे काय? गुणोत्तर म्हणजे अत्यंत सोपं रूप असतं, अत्यंत सोपं रूप असतं दोन किमतींना दिलेलं, बरोबर। तर बघा लक्षात घ्या, जर तुम्हाला दिलं असेल की ए ची किंमत 75 आहे आणि बी ची किंमत 50 आहे, आणि जर यांचा आपल्याला गुणोत्तर घ्यायचंय मित्र हो, तर आपण काय करणार? ए ला भागीला बी करणार। मग ए ची किंमत 75, बी ची किंमत आहे 50, याला जर तुम्ही सोपं रूप दिलं तर आपल्याला काय करणार आहे? 25 दुने 50, 25 त्रिक 75। तर अशा रीतीने आपण याला सोपं रूप देऊ शकतो। मग आपल्याला काय मिळालं? 3/2 म्हणजे आपण याला लिहू शकतो ए ला बी बरोबर 3/2। काय झालं? 3/2। तर हे आहे अत्यंत सोपं रूप, त्याचा सिंपलेस्ट फॉर्म आहे हा गुणोत्तर म्हणजे दिलेल्या किमतींचा। आणि मग आपण यांना म्हणायचं की ए ची किंमत जरी 75 होती पण ती गुणोत्तरामध्ये रेशो मध्ये 3 भाग दाखवते, 3 पार्ट दाखवते। बी ची किंमत ती 50 होती परंतु ती किती भाग दाखवते? 2 भाग दाखवते। असं कन्सेप्च्युअली आपण त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा। बघा लक्षात घ्या, मी जर यांना एकत्र केलं 3 आणि 2 ला तर 5 भाग होऊन जातील। मी जर यांचा फरक घेतला 3 मधून 2 वजा केले तर मोठ्या भागामधून लहान भाग कधी वजा करायचा? इकडे 2 राहिले असते, तिकडे 3 राहिले असते तरी काही फरक नाही। आपण 2 मधून नाही 3 वजा करायचे, 3 मधून आपण 2 वजा करायचा, एक भाग आपल्याला फरक मिळतो। तर नेहमी आपलं टार्गेट असेल की ज्या ठिकाणी इतर मास्टर लोक एक्सचा वापर करतात त्याला आपण पर्यायी एका भागाची किंमत काढण्याचा प्रयत्न करायचा गुणोत्तराचा, तेव्हा आपलं काम अत्यंत सोपं होतं। आपण काही सेकंदामध्ये गुणोत्तराची उदाहरणं तोंडी माइंड मध्ये कॅल्क्युलेशन करून सोडवू शकतो। आपण ते पुढे बघणारच आहोत। तर लक्षात घ्या, मी काय कॅन्सल केलं या ठिकाणी? 25 त्रिक 75 आणि 25 दुने 50 होतात। ज्या ठिकाणी आपल्याला बाकी मास्टर लोक सांगतात की आपण 3/2 गुणोत्तर दिलं तर याला 3x म्हणायचं आणि याला 2x म्हणायचं, पण हा x काय असतो की जी कॅन्सल झालेली रक्कम असते ती ती जी व्हॅल्यू असते तिच्या जागेवर आपण रिप्लेसमेंट म्हणून x चा वापर करतो, हे आपल्याला माहिती पाहिजे। लक्षात घ्या, तर आपण एक भाग ची किंमत काढण्यावरती फोकस करणार आहोत, हे या ठिकाणी तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय। आपण जाऊया पहिल्या एक्झाम्पलला, आता समजून घेऊया। आय होप तुम्हाला इन शॉर्ट हे एक्सप्लेनेशन समजलं असेल, नाही जरी समजलं तरी तुम्हाला ते एक्झाम्पलद्वारे नक्कीच मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर लक्षात घ्या, पहिलं उदाहरण काय म्हणतं आहे? आई व मुलगी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5/3 आहे। त्यांच्या वयाची बेरीज 64 आहे, तर मुलीचे वय किती? लक्षात घ्या मित्र हो, आपल्याला दिलेल्या माहितीवरून जर बेसिकने जायचं आहे तर आपण समीकरण तयार करणार। समीकरण कशा पद्धतीने तयार होईल? आई आहे आणि त्यांची मुलगी आहे, बरोबर। तर ह्या दोघांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 5/3। मी काय म्हटलो की हे अत्यंत सोपं रूप असतं, हे त्यांचं वय नाहीये, हे त्यांच्या वयाला दिलेलं सोपं रूप आहे। मग 5/3, मग आपण याला लिहू शकतो, याला 5x म्हणायचं आणि याला किती? याला 3x म्हणायचं। मग आपल्याला त्याची बेरीज माहिती करायची आहे, ती किती दिलेली आहे? 64। 5x मध्ये जर आपण 3x टाकले तर आपल्याला 64 मिळणार आहे, 64 मिळणार आहे, अशी माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे। आपण सिंपल वेने आता सोडवूया। हे समीकरण मिळालं, 5x आणि 3x किती होतील?
8x बरोबर 64, बरोबर. 8 ने तिकडे भाग दिला तर x बरोबर 8 8 64, x बरोबर किती आला 8 आला. मग x ची किंमत टाकायची आता ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी. मग 8 इथं टाकला, 5 8 40, बरोबर. 8 इथं टाकला, 8 त्रिक 24, तर मुलीचं वय झालं 24. आपल्याला विचारलंय मुलीचं वय, तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. तर ही झाली नॉर्मल मेथड जी आपल्याला x मानून शिकवली जातेच, पण आपल्याला लॉजिकली आपल्या ट्रिक्सनुसार याला आपण कशा रीतीने सोडवू शकतो ते समजून घेऊया. बघा काय करायचं की आपल्याला 2 व्यक्तींचं गुणोत्तर दिलेलं आहे, एक म्हणजे आई आणि एक म्हणजे त्यांची मुलगी. दोघांचं गुणोत्तर आहे 5:3. मी काय म्हटलो की यांना भाग म्हणायचे. आईचं किती भाग आहेत 5, मुलीचे किती भाग आहेत 3. 5 जास्त म्हणजे आईचं वय जास्त, 3 भाग कमी म्हणजे मुलीचं वय कमी. मग आता लक्षात घ्या, बेरीज दिली ना, मग ह्या गुणोत्तरच्या भागांची बेरीज करायची. मग तुलना करता करता 5 आणि 3 8 भाग केले. मग 8 भाग म्हणजे आईचं वय किती आहे, मुलीचं वय किती ते माहिती नाही, पण त्यांच्या वयाची बेरीज किती आहे, त्यांच्या वयाची बेरीज आहे 64 64. हे आपल्याला गिवन आहे, बरोबर. आपण तुलना करायची. याचे 5 भाग आहे, 3 भाग, हे भाग एकत्र केले 8 भाग, तर 8 भाग म्हणजे 64, तर 1 भाग कितीचा, असा प्रश्न उपस्थित करायचा. मग आता 8 भाग जर 64 आहेत तर 1 भाग कितीचा, 8 ने 64 ला भाग द्या, बरोबर. 8 रुपयाला जर 64 चॉकलेट मिळतील तर 64 चॉकलेट मिळतील, तर 1 रुपयाला किती मिळतील, असा सिंपल विचार लॉजिकली आपल्या माइंडमध्ये करायचा. तर 8 रुपयाला 64 तर 1 रुपयाला 8 मिळतील. 8 8 64. एका भागाची किंमत गुणोत्तराच्या एका भागाची किंमत किती आली 8 आली. मग ती फक्त आपण त्या ठिकाणी वापरायची. एक भाग जर 8 आहे तर असे मुलीचे 3 भाग, 8 त्रिक 24 झालं, 8 पंचे 40 झालं. तर अशा रीतीने मित्र हो, त्या मुलीचं वय 24 आपण लगेच काही सेकंदात तोंडी काढू शकतो. तोंडी विचार करायचा. 5 आणि 3 किती भाग झाले, 8 भाग झाले. 8 म्हणजे 64, 8 म्हणजे 64, तर 1 म्हणजे 8, 1 म्हणजे 8, 8 त्रिक 24. तोंडी आपल्याला यायला पाहिजे. किंवा आपल्याला तिसरी पद्धत पर्यायावरून इलिमिनेशनने जायचंय, किंवा बघायचं काय विचारलंय, मुलीचं वय. आपल्याला काय विचारलंय, मुलीचं वय विचारलंय. किती भागांमध्ये, 3 भागांमध्ये. मग 3च्या पटीत किती संख्या आहेत ते बघायचं. मग आता इथं आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. काय होतं, 21 पण 3च्या पटीत आहे, 24 पण 3च्या पटीत आहे, 27 पण 3च्या पटीत आहे. मग मित्र हो, प्रत्येक ठिकाणी पर्यायाची पद्धत लागू होईल हे असं नसतं, बरोबर. काही एक्झाम्पलला ते लागू होतं, तुक्का लागू शकतो आपला, प्रत्येक ठिकाणी आपला तुक्का लागणार नाही. सो आपला कन्सेप्ट, आपलं लॉजिकल स्टडी पाहिजे, तेव्हाच आपली मॅथमॅटिक्स मध्ये इम्प्रूव्हमेंट होते, तेव्हाच आपल्याला अंकगणित सोपं करता येतं मित्र हो. कारण की अंकगणित, अंकांची आपल्याला कॅल्क्युलेशन करून फक्त माइंड कॅल्क्युलेशन, माइंड प्रोसेसने एक्झाम्पल सोडवता यायला पाहिजे, तेव्हा तुम्हाला ते इझी जाणार आहे. लक्षात घ्या. चला आपण पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. पुढचं नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. ए व बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:5 आहे, तर त्यांच्या वयाची बेरीज 84 आहे, बरोबर. तर अंतर ए चे वय किती, या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे, तर ए चे वय किती आहे. लक्षात घ्या मित्र हो, आपल्याला याचे वय विचारलंय, परत इथं त्यांनी बेरीज दिलेली आहे. आता काय करायचं, याचे 7 भाग, याचे 5 भाग, बरोबर. ए आहे आणि बी आहे, याचं वय माहिती नाही, याचं वय माहिती नाही, पण दोघांची बेरीज किती आहे 84 आहे. माझ्या 7 आणि 5 किती भाग झाले, 12 भाग झाले. मग 12 भाग म्हणजे किती 84, बरोबर. जर तुम्हाला हे येत नसेल तर आपण सिंपल लिहू शकतो. 12 भाग म्हणजे किती मित्र हो 84 झाले, तर 12 ने दोघी साईडला भाग दिला, एक भाग बरोबर काय 12 7 84, एक भाग बरोबर काय 7 झाला. मग एक भाग जर 7 आहे तर आपण गुणा त्याला त्या प्रत्येक भागाला. बी साठी 5 भाग, 7 5 35, बरोबर. 7 7 49. मग ए किती निघाला, ए निघाला 49. आपलं उत्तर असेल, ए चं वय विचारलंय म्हणून 49. 7च्या पटीत द्यायला पाहिजे. पर्याय बघा, 7च्या पटीत 2 पर्याय होते, मग आपलं कन्फ्युजन ते करू शकले असते. पण कन्सेप्च्युअली जर तुम्ही गेले 7 आणि 5 12 म्हणजे 84, तर 12 साठी 84, एक भाग 7चा, तर 7 ला 7 ने गुणून घ्या, 7 गुणिले 7 49. संपला विषय. आपण लगेच काही सेकंदात या अशा उदाहरणांना सोडवू शकतो. चला नेक्स्ट एक्झाम्पल आपण पुन्हा एकदा एक्स न मानता आपल्या लॉजिकल वेने, लॉजिकल ट्रिक्स नुसार याला सिंपल करूया. चला पुढच्या एक्झाम्पल कडे आपण जाऊया. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. ए आणि बी च्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे, त्यांच्या वयाची बेरीज
63 असल्यास ए चे वय किती? आयोगाने विचारलेला प्रश्न आहे, टॅक्स असिस्टंट 2021 ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर आपण सिंपल मनामध्ये करायचं, 2 आणि 5 7 भाग, 7 म्हणजे 63, 7 भाग गुणोत्तराचे 7 भाग जर 63 आहेत तर गुणोत्तराचा एक भाग किती झाला? तोंडी करू शकतो, 7 9 63, तर एक भाग झाला 9चा. बरोबर. तर आपल्याला काय विचारलंय? ए चे वय विचारलंय. तर ए चे वय, ए चे 2 भाग आहेत, तर 9 ने याला गुणायचं 2 भागांना, तर असे 2 भाग, 2 गुणिला 9 जर तुम्ही केले तर 18 होऊन जाईल. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मित्र हो. तर असं स्मार्ट वर्क मनामध्ये माइंड कॅल्क्युलेशनने, माइंड प्रोसेसने हे उदाहरणं आपल्याला सोडवता यायला पाहिजे. आपल्याला पुढे हे कन्सेप्ट फार ठिकाणी गणितामध्ये लागणारच आहेत. हे समजलं म्हणजे बरीच आपल्याला हेल्प होणार मित्र. चला पुढच्या एक्झाम्पलकडे आपण जाऊया. नेक्स्ट एक्झाम्पल, वडील व मुलगा यांच्या वयाचे गुणोत्तर 7:4 आहे. त्यांच्या वयातील फरक म्हणजे काय? वजाबाकी. फरक म्हणजे काय? त्यांचा डिफरन्स किती आहे? 30 आहे. वर्ष असेल तर वडिलांचे 5 वर्षापूर्वीचे वय किती असेल? तर वडिलांचे 5 वर्षापूर्वीचे वय किती असेल? लक्षात घ्या, आधीच्या 3 उदाहरणामध्ये मला बेरीज दिलेली होती, आता मला काय दिले? फरक. मग जेव्हा आपल्याला बेरीज दिली असेल तेव्हा आपण बेरीजने समीकरण तयार करू. जेव्हा वजाबाकी दिलं तेव्हा काय? वजाबाकीने समीकरण मांडायचं, जर बेसिकने जायचं आहे तर. नाहीतर आपली पद्धत तुम्हाला मी सांगणारच आहे. लक्षात घ्या, काय करणार आपण? गुणोत्तर आहे 7:4. बरोबर. वडील, फादर आणि त्यांचा मुलगा सन आहे. बरोबर. तर काय केलं जातं? प्रत्येक मास्तर आपल्याला काय सांगतो की याला 7x माना, याला 4x माना. बरोबर. त्यांचा फरक दिलेला आहे 30. मग 7x मधून जर आपण हे 4x वजा केले तर आपल्याला काय मिळणार आहे? तर आपल्याला 30 मिळणार आहे. मग 7x मधून 4x गेले, 3x बरोबर 30, 3x बरोबर 3 तिकडे भागला गेला तर x बरोबर 10 निघाला. x बरोबर काय निघाला? 10 निघाला. तर हे किंमत आपण टाकूया. आता काय पाहिजे आपल्याला? वडिलांचे पाहिजे. वडिलांचे 7x मध्ये टाका, 7 10 70 झालं. हे झालं आजच. आपल्याला काय पाहिजे? 5 वर्षापूर्वीचं. 5 कमी करा, त्याचं उत्तर असेल 65. तर आपलं उत्तर आहे 65, पर्याय क्रमांक ए. तर ही झाली नॉर्मल ही मेथड एक्स मानून याला आपण सोडवू शकतो. बरोबर. आता आपण शॉर्टकटने बघूया कसा विचार करायचा. वजाबाकी दिली ना तर याचे 7 भाग आणि याचे 4 भाग. आपण लक्षात घ्या, यांचा फरक किती दिलाय? 30. म्हणून 7 मधून 4 वजा गेले, 3 भाग राहिले. फरक घेतला. काय घेतला? फरक घेतला. काय घेतला? फरक घेतला. 3 भाग किती झाले? 30 झाले. मग 3 भाग जर 30 आहेत तर एक भाग कितीचा? सिंपल थिंकिंग करायची मित्र हो. 3 भाग 30 झाले तर एक भाग 10चा झाला. एक भाग कितीचा? 10चा. एक भाग 10चा, 10 7 70 वर्ष वय झालं. 5 वर्षापूर्वी जायचंय, 5 वजा करा, 65 उत्तर झालं. बस एवढंच काम आपल्याला सिंपल वेने या ठिकाणी ह्या उदाहरणाकरता करता यायला पाहिजे. चला नेक्स्ट उदाहरणाला अशा रीतीने आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया. आता आपण एक्स मानून नाही बघणार, डायरेक्टली आपल्या लॉजिकने जाऊया आपण. डायरेक्ट आपलं लॉजिक काय म्हणताय? ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 9:5 आहे. त्यांच्या वयातील फरक 16 वर्ष आहे, तर बी चे 15 वर्षानंतर वय किती असेल? लक्षात घ्या, 9:5 गुणोत्तर आहे, तर यांच्यामधला फरक दिलाय 16 वर्ष. बघा, गुणोत्तराचा फरक घ्यायचा, मोठ्यामधून लहान लगेच वजा करून घ्यायचा. मनामध्ये माइंड प्रोसेस करता यायला पाहिजे. आता प्रत्येक गोष्ट लिहायची गरज पडायला पाहिजे आपल्याला. बघा, 9 मधून 5 गेले, 4 भाग. 4 भाग मी लिहून दाखवतोय, हे तुम्हाला लिहायची गरज पडायला पाहिजे. 4 भाग म्हणजे फरक किती? 16 वर्ष. 4 भाग म्हणजे 16 वर्ष झाले मित्र हो. तर एक भाग गुणोत्तराचा किती होऊन जाईल? लगेच पटकन करायचं. 4 चौक 16, तर एक भाग बरोबर 4 वर्ष. गुणोत्तराचा एक भाग झाला 4 वर्ष. बरोबर. आता काय करणार? आता विचारलं बी चे 15 वर्षानंतर. मग आता बी साठी 5 भाग आहेत. बी साठी किती भाग आहेत? 5 भाग. मग एक भाग जर 4 वर्ष आहे तर असे बी चे 5 भाग. कोणाचे? बी चे 5 भाग. 5 चौक 5 गुणिला 4 जर केले आपण तर 20 होऊन जाईल. मग आता हे 20 त्याचं आजचं वय झालं. मग त्यांनी काय विचारलंय? 15 वर्षानंतर, म्हणजे 15 वर्ष पुढे जायचंय ना आपल्याला. 15 ऍड करा, 20 अधिक 15 35 ह्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. चला, पर्याय क्रमांक डी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 35 वर्ष. अशा रीतीने स्मार्ट वेने आपण तोंडी करू शकतो. काय करायचंय? 9 आणि 5 चा फरक 4, 4 म्हणजे 16, तर 1 म्हणजे 4. बरोबर. तर 4 पंचे 20, 20 आज आहे, 15 वर्ष पुढे, 15 वाढवले 35 झाला. सोपं काम आहे. सिंपल वेने आपण याला सोडवू शकतो. टाईप नंबर 2 चे एक्झाम्पल आपण आता बघूया. टाईप नंबर 2 ची एक्झाम्पल्स आपण मागच्याच प्रकारचा
कन्सेप्टनुसार, त्याच लॉजिकनुसार आपण सोडणार आहोत. समजून घेऊया. ह्या उदाहरणांना मी तुम्हाला अत्यंत सोपे करून देणार आहे. माझ्यावरती विश्वास ठेवा मित्र हो. आपण प्रत्येक टॉपिक, प्रत्येक घटक मॅथ्स आणि रिझनिंग मधला इझी करण्याशिवाय राहणार नाहीत. आपण स्कोरिंग करण्याशिवाय राहणार नाहीत. आपण कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर भर देणार आहोत, जेणेकरून आपण इतर विद्यार्थ्यांपेक्षा एक पाऊल नक्की पुढे असणार. हे आपण बघूया. आपण ह्या एक्झाम्पलला आपण कशा रीतीने तोंडी आणि कमी वेळेत सोडू शकतो तेही आणि बेसिकने पण पहिल्याने समजून घेऊया. लक्षात घ्या. उदाहरणामध्ये काय म्हटलेलं आहे, दोन मुलांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 40 होईल, तर त्यांचे आजचे वय किती? लक्षात घ्या. आपण याला कशा रीतीने सोडू शकतो. दोन मुलं आहेत, त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे, बरोबर. आता x मानून काय होणार आहे, याला आपण 3x म्हणा, याला आपण 5x मानूया. असं आपल्याला प्रत्येक मास्तर गुणोत्तराचे एक्झाम्पल सोडताना सांगतोच. मग आता काय होईल, 8 वर्षानंतर म्हटलं की आपण पुढे जायचं, वर्षापूर्वी म्हटलं की आपण मायनस करायचं पाहिजे. मग आता 8 वर्षानंतर आपण याला लिहू शकतो 3x + 8 आणि याला पण 5x + 8. मग काय होतं, 8 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होते, 40. मग आता यांची बेरीज 3x + 8 परत मित्र हो 5x + 8 यांची बेरीज होणार आहे 40. लक्षात घ्या. आता याला सोडवताना x च्या टर्म्स एकत्र करायच्या, अंक एकत्र करायचे. 3x आणि 5x 8x होतील, अधिक 8 आणि 8 16 होतील, इकडे 40 झाले. आता लक्षात घ्या, हा 16 इकडे बेरीज करतोय, त्या साईडला RHS ला जाताना LHS बरोबर RHS असेल, तर RHS ला जाताना हा तिकडे वजाबाकी करेल. 16 मायनस झाले, तर आपण याला लिहू शकतो 8x बरोबर 40 मधून 16 गेले तर 24 राहिले. तर x ची किंमत काढता यायला पाहिजे. 8 आता गुंतोय मित्र हो, तिकडे जाताना तो काय होईल, भागीला होईल. तर x बरोबर 24 ला 8 ने भाग दिला 3 होऊन जाईल. x बरोबर 3 आला. लक्षात घ्या, 3 ने आपण गुणायचं, याला 3 त्रिक 9 होऊन जाईल, बरोबर. 3×5 15 होऊन जाईल. तर अशा रीतीने दोघांची त्यांची आपण आजचे वय काढून घेतलं, हे 9 आणि 15. तर लक्षात घ्या, पर्यायामध्ये 9 आणि 15 पर टाईप पर्याय क्रमांक सी मध्ये आपल्याला दिलेला आहे. तर अशी झाली एक्स मानून सोडवण्याची पद्धत. ही बाकी क्लासेस मध्ये आपल्याला सांगितली जाते. आपण याला ऑप्शन वरून जाऊ शकतो. आपण मात्र आपली जी लॉजिकल ट्रिक असेल तिच्याने आपण कशा अर्थीने सॉल्व्ह करू शकतो ते समजून घेऊया. आता मी काय सांगतोय समजून घ्या. आपल्याला गुणोत्तर काय दिलंय, कधीच दिलंय, आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 3:5 आणि 8 वर्षानंतर बेरीज किती झाली 40. तर माझ्या शब्दांकडे लक्ष द्या मित्र हो. जेव्हाचं गुणोत्तर आहे तेव्हाचीच बेरीज किंवा वजाबाकी माहिती पाहिजे, तेव्हाच आपल्याला गुणोत्तराशी तुलना करता येते लॉजिकली. सो लक्षात घ्या, आपल्याला त्यांनी गुणोत्तर दिलेलं आहे आजचं. केव्हाचं दिलेलं आहे, आजचं गुणोत्तर काय आहे 3:5 आहे आणि बेरीज कधी आहे 8 वर्षानंतर. मग आपण विचार कसा करायचा, 8 वर्षानंतर दोन व्यक्तींच्या वयाची बेरीज 40 आहे. 8 वर्ष म्हणजे माझं वय 8 वर्ष वाढलं, तर माझ्या भावाचं देखील जर असेल त्याचं वय 8 वर्ष वाढणारच आहे. मग दोघांचं 8 16 वाढले म्हणून बेरीज 40 झाली. पण मला 8 वर्ष पुढे जायचंच नाहीये तुलना करताना, मला आजचीच बेरीज पाहिजे असेल मनामध्ये काढायची. मग कशी काढायची, जर 8 वर्षानंतर 40 बेरीज आहे तर दोघांचे 8 मायनस केले तर 24 बेरीज असेल आज. मग ही तुलना करता येईल. आता कशी, 3 आणि 5 एकूण भाग किती झाले 8 भाग झाले. मग 8 भाग आज त्यांची बेरीज किती झाली 24 काढली आपण. ही कशी काढली, मनामध्येच काढली. माइंड प्रोसेस करायची मित्र हो, लक्षात घ्या. तर थॉट प्रोसेसने, माइंड प्रोसेसने आपण नेहमी ह्या उदाहरणांना सोडवू शकतो पटकन. लक्षात घ्या, 8 त्रिक 24, 1 भागाला 3चा. तर आपल्याला काय पाहिजे, दोघांचं काढतोय 3 त्रिक 9 झाला, 3×5 15 झाला. तर याचं उत्तर झालं 9 आणि 15. सिंपल. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय. काय करलं मी, फक्त मला बेरीज दिली होती 8 वर्षानंतर, दोन व्यक्ती होते, 8 आणि 8 16. मला आजची पाय होती तर 40 मधून ते 16 वजा करून घेतले मनामध्ये, तर मला तुलना करता यायला पाहिजे म्हणून. मग 3 आणि 5 8 भाग. 8 भाग बरोबर 24, तर 1 भाग 3चा. मग 3 ने गुणलं, 1 भाग जर 3 आहे तर 3 भाग, 3 त्रिक 9, 3×5 15. सिंपल काम आहे. इझिली आपण ह्या टेक्निकने ह्या उदाहरणांना माइंड मध्ये करू शकतो. बाय ऑप्शन जायचं तुम्हाला तर तुम्ही काय बघणार, 3:5 मध्ये कोणता पर्याय आहे. तर लक्षात घ्या, बे त्रिक 6, बे पंचे 10, 3:5. परत बघा, 4 त्रिक 12, 4 पंचे 20, 3 त्रिक 9, 3×5 15, 3:5 मध्येच दिसतात पर्याय सर्व. 5 त्रिक 15, 5×5 25. सर्वच पर्याय गुणोत्तराचे सेम पर्यायामध्ये दिलेले आहेत. मग आपली ट्रिक अशा ठिकाणी कामाला येते. थॉट प्रोसेसची, माइंड प्रोसेसची आपली ही ट्रिक
तुम्हाला गुणोत्तराच्या एक्झाम्पलला सोपी करेल मित्र हो. इतर क्लासेसच्या विद्यार्थ्यांपेक्षा तुम्ही एक पाऊल नक्की पुढे असणार मित्र. चला आपण पुढच्या एक्झाम्पलला बघूया. 3 बहिणीच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:3:2 आहे. 6 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज 18 वर्ष होती. तर सर्वात लहान बहिणीचे आजचे वय किती? लक्षात घ्या, आपल्याला फक्त लहान बहिणीचं वय विचारलंय. आता लहान बहीण म्हणजे कोणती लहान बहीण? किती भाग झाले? 2 भाग. ज्याचे भाग कमी ते लहान, ज्याचे भाग जास्त ती मोठी. मग आता 2च्या पटीत सर्वच पर्याय आहेत. मग सर्व पर्याय चेक करण्यामध्ये आपला वेळ वाया जाणार आहे. मग आपण आता काय करूया, एक्स मानून समजून घेऊ आणि आपल्या लॉजिकली आपण स्मार्ट वेजने कशा थॉट प्रोसेसने आपण याला कशा रीतीने समजून घेतलं पाहिजे हे समजून घेऊया. चला लक्षात घ्या, पहिले एक्स मानून बघूया. एक्स मानून 3 बहिणींच्या आजच्या वयाचे गुणोत्तर. आज त्या 3 बहिणींच्या वयाचं गुणोत्तर आहे 7:3:2. मग आता आपण काय करू, याला 7x मानलं, याला 3x मानलं, याला 2x मानलं मित्र हो, बरोबर. मग आता आपल्याला काय माहिती, 6 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती? 18 वर्ष आहे. मग 6 वर्षापूर्वी, नंतर म्हटलं तर प्लस करायचं, पूर्वी म्हटलं तर मायनस करायचं. सिंपल लक्षात ठेवा, नंतर शब्द आला म्हणजे आपण पुढे जाणार, प्लस करणार. पूर्वी म्हटलं म्हणजे आपण मागे येणार, मायनस करणार गुणोत्तराच्या किंवा वयवारीच्या उदाहरणांमध्ये. लक्षात घ्या, आपण आता काय करणार, आपल्याला 6 वर्षापूर्वी दिलंय, मग प्रत्येकाकडून 6 कमी करायचं. 7x - 6, 3x - 6, 6 वर्ष मागे हा 2x - 6 असेल. आणि मग यांची बेरीज काय म्हटलेलं आहे, मग यांची बेरीज 18 वर्ष. मग यांची बेरीज मित्र हो किती दिलेली आहे? 18 वर्ष दिलेली आहे. मग आता हे समीकरण तयार केलं. आता आपण x एकत्र करूया, अंक एकत्र करूया. मग आता लक्षात घ्या, -6 -6 3 वेळा -6, मायनस प्लस होतील, बेरीज होईल -18 होऊन जातील ते, बरोबर. आपण लिहू शकतो 7x आणि 3x 10x आणि 2x 12x वजा 18 झाले, बरोबर. इकडे 18 आहेतच. मग हे 18 आता वजा तिकडे बेरीज करतील. मग आपण लिहू शकतो 12x बरोबर 18 आणि 18 किती? 36 झाले मित्र हो, बरोबर. मग 12 आता काय करतोय, गुणतोय, तिकडे काय करेल तो भागीला जाईल. मग x बरोबर 36 ला जर तुम्ही 12 ने भाग दिला, 12 × 12 12 × 36, एका भागाची किंमत म्हणजे जे बाकी लोक x मानून काढून देतात ते किती आलं? 3 आलं. मग x जर 3 आला तर आपण गुणूया आता लहान भागाला, 3 × 2 = 6. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मित्र हो. तर अशा अर्थीने आपण याला सोडवू शकतो x मानून, परंतु आता आपल्याला x मानून नाही सोडवायचं याला. आपल्या थॉट प्रोसेसने आपण कशा अर्थीने याला सोडवलं पाहिजे हे समजून घेऊया. चला बघा काय करता येईल आपल्याला, कसा विचार करायचा. मी काय म्हटलोय तुम्हाला, जेव्हाचं गुणोत्तर आहे तेव्हाचीच बेरीज किंवा वजाबाकी माहिती पाहिजे. परत एकदा मी इथे लिहितोय शॉर्ट मध्ये तुम्हाला समजावं म्हणून, जेव्हाचं गुणोत्तर आहे, जेव्हाचा रेशो आहे, तेव्हाचीच आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी त्या उदाहरणामध्ये माहिती पाहिजे. माहिती नसेल तर ती काढता यायला पाहिजे थॉट प्रोसेसने, तेव्हा आपलं काम सोपं होईल मित्र हो. चला आपण कशा रीतीने याला समजू शकतो इझिली. लक्षात घ्या, 3 बहिणींच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:3:2 आहे. 6 वर्षापूर्वी त्यांची बेरीज 18 होती. आता आज हे गुणोत्तर आहे, तर मागे 6 वर्ष मागे गेलो तिघांचं वय, तेव्हा बेरीज 18 आहे. मग मला आज मध्ये यायचंय म्हणजे पुढे यावं लागेल ना, म्हणजे त्यांचं वय जास्त, त्यांची बेरीज जास्त व्हायला पाहिजे. मग असं आपल्याला क्लिक झालं पाहिजे. मग 6 6 3 लोकांचे, मागे 2 लोकांचा प्रश्न होता, आपण 2 लोकांचे 8 केले होते. 3 लोकांचे 6 6 कमी होते. मग आता ते वाढतील ना बेरीज पुढे गेल्यानंतर, आज मध्ये आल्यानंतर पूर्वीचा आज मध्ये येतोय. मग 6 6 6 18, मग 18 त्या 18 मध्ये टाकले 36, बरोबर. आपण काय करायचं, 7 आणि 3 10 आणि 2 12 भाग म्हणजे आज त्यांची बेरीज 36 आहे. 6 वर्षापूर्वी तिघांची 18 होती, तिघांचे 6 6 6 टाकले त्या 18 मध्ये 36 झाली. आय होप तुम्हाला ही स्टेप समजली असेल. मग आता काय करणार, 1 भाग 12 त्रिक 36, 12 त्रिक 36, 1 भाग 3 आला तर लहान संख्येला गुणायचं, 3 × 2 = 6. बघा पटकन एका स्टेप मध्ये थॉट प्रोसेसने आपलं काम होतंय, फक्त तुम्हाला ते इम्प्लिमेंट करता यायला पाहिजे मित्र. चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया.
नेक्स्ट एक्झाम्पल, 6 वर्षापूर्वी आई वडील मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होते. आज त्यांच्या वयाची बेरीज 90 वर्ष आहे. तर वडिलांचे वय किती? उदाहरणाला अशा प्रकारच्या पॅटर्नच्या उदाहरणाला पहिले समजून घ्यायचं. गुणोत्तर केव्हाचं आहे, बेरीज वजाबाकी केव्हायची, त्यांना आपण बॅलन्स करायचं. बघा लक्षात घ्या, 6 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आहे. गुणोत्तर केव्हाचं आहे? 6 वर्षापूर्वी त्यांचं गुणोत्तर काय दिलं ते आपण लिहून घेऊया. ते दिलेलं आहे 3:4 काय 1 आहे. आई वडील मुलगी बरोबर. इथे या ठिकाणी मदर आहे, फादर आहे आणि ही डॉटर आहे. लक्षात घ्या, यांचं गुणोत्तर आहे. त्यांच्या वयाची बेरीज आज 90 आहे. किती? 90. गुणोत्तर 6 वर्षापूर्वी, बेरीज पण 6 वर्षापूर्वीचीच लागेल आपल्याला. सिंपल थॉट प्रोसेस आहे. मग 6 मागे येणार. किती लोक आहेत? 3. मग प्रत्येकाचे 6 कमी करा बरोबर. 3 आणि 4 7 आणि हा 1 8. 8 भाग आपण त्या प्रत्येकाचे 6 कमी करणार. आता बघा, त्या 90 मधून प्रत्येकाचे 6 माइंड मध्ये कमी करून घ्यायचे. 18 कमी झाले, 72 होऊन जाईल. किती होऊन जाईल? 72 होऊन जाईल. मग आता 8 भाग म्हणजे 72. तर 8 9 72. 1 भाग किती झाला? 9चा झाला. 1 भाग किती झाला मित्र? हो 9चा झाला. तर 9 ने आपण याला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय काढायचंय? वडिलांचे आजचे वय विचारलंय. मग 6 वर्षापूर्वी फादर किती भागामध्ये? 4 भागामध्ये. 9 चोक 36. याला पण 9 ने गुणलं, किती झालं ते? 36. मग 6 वर्षापूर्वी, हे कधी आहे? 6 वर्षापूर्वी. लक्षात घ्या, विचारलं काय? आजचे. मग 6 वर्षापूर्वी 36. तर आज 6 वाढतील. 6 वाढले, मग काय झालं? 42. याचं उत्तर आहे 42. पर्यायामध्ये आहे का? यस. पर्याय क्रमांक बी, पर्याय क्रमांक 2 मध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे. तर असं आपल्याला स्मार्ट वेने इझिली ह्या प्रश्नाला थॉट प्रोसेसने सोडवता यायला पाहिजे. आपण थॉट प्रोसेसने याला सिंपल करू शकतो. चला मित्र हो, आपण पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे व 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:6:7 असे होते. तर त्यांचे आजचे वय किती? मित्र हो, हा प्रश्न आताच्याच नुकत्याच झालेला कंबाईनला प्रश्न आहे. कंबाईन 2021 ला आलेला प्रश्न आहे. PYQ रिपीट झाला त्या कंबाईनला आणि आपण याला आपल्या प्रोसेसने करू शकतो. आणि इथं तिघांचं पर्याय दिलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला इथं पर्यायावरून पण जाता येईल. पण जर एकाचं विचारलं, तुम्ही मागचे प्रश्न बघितले, त्याला तुम्हाला पर्यायावरून जाणं थोडंसं अवघड जातं. सो आपली बेस्ट प्रोसेस आहे थॉट प्रोसेस. बघा लक्षात घ्या, 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:6 आहे. बघा 7 वर्षापूर्वी गुणोत्तर केव्हाचं आहे मित्र हो? 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आहे काय? 4:6:7 आहे. आजच्या वयाची बेरीज 72 आहे. आजच्या वयाची बेरीज किती? 72 आहे. मग आता लक्षात घ्या, 7 वर्षापूर्वी गुणोत्तर आहे, बेरीज ही आजची आहे. तर मला 7 वर्ष मागे जाता यायला पाहिजे. मग प्रत्येकाच्या 7 3 वेळा कमी करा. 7 त्रिक 21. जर तुम्ही ह्या ठिकाणी कमी केले 72 मधून तर काय होईल? या ठिकाणी तुम्हाला 51 मिळेल. म्हणजे आपल्याला तुलना करताना त्यांची बेरीज किती पाहिजे? 7 वर्षापूर्वी 51 पाहिजे. असं आपल्याला लॉजिकली थिंकिंग करता यायला पाहिजे. 4 आणि 6 7, 7 आणि 10 7 सॉरी 4 आणि 6 10, 10 आणि 7 17, 17 भाग म्हणजे 51. तर 1 भाग 17 त्रिक 51, 1 भाग 3चा झाला. 1 भाग जर 3 आहे, 3 ने आपण सर्वांना गुणून घ्या, सर्वांच्या भागांना गुणून घ्या. 7 त्रिक 21, याला पण 3 ने गुणलं. याला गुणूया. 3 7 18, 3 चौक 12, 12 18 21. इन दिस वे, अशा रीतीने आपण याला सिंपल करू शकतो मित्र. पुन्हा सांगतोय, जेव्हाचं गुणोत्तर होतं तेव्हाचीच मी त्याची बेरीज या ठिकाणी काढली आणि बस त्याचं काम सोपं केलं. आपल्याला काय विचारलं होतं? आजचे वय किती? पर्यावरून जाता येईल आपल्याला. 4 6 7 7 वर्षापूर्वी ते 4च्या पटीत आले पाहिजे बरोबर. तर लक्षात घ्या, आपण यांच्यामध्ये जर 7 कमी केले किंवा आपण ह्या संख्यांमध्ये आपण जर पर्यायावरून जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काय करता बघा. 4 6 7 लक्षात घ्या, त्याचे आजचे वय किती? तर हे पर्याय जे आहेत हे आजसाठी आहेत आणि हे आपण काढलंय. 7 जर टाकले आपण या ठिकाणी 12 आणि 7 19, 7 टाकले आपण या ठिकाणी 26 बरोबर, सॉरी 25, नंतर याला 7 टाकले तर 28, तर 19 25 28, 19 25 28 हे या पर्याय प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. आपण पर्यायावरून जर गेलो असतो 7 कमी केले असते, इथून 7 कमी केले आपण याला तर काय होऊन जाईल? 12, म्हणजे 4च्या पटीत येणारच आहे. तो कशाच्या पटीत? 4च्या पटीत येणार आहे. असं आपण सिंपल पर्यायावरून पण त्याला जाऊ शकतो. प्रत्येक पर्याय चेक करण्यापेक्षा ही बेस्ट प्रोसेस आहे. थॉट प्रोसेस, माइंड प्रोसेस. आपण लगेच ते गणित सोडवू शकतो. चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. नेक्स्ट एक्झाम्पल, 3 बहिणींच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:7:3 आहे.
8 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 99 वर्ष आहे, तर सर्वात लहान बहिणीचे वय किती? एका व्यक्तीचं वय विचारलंय. लक्षात घ्या, आजच्या वयाचं गुणोत्तर काय? 5:7:3. 8 वर्षानंतर दिलेली बेरीज 99, मग तिघांचे 8 कमी करायची आणि आजची गुणोत्तर माहितीये म्हणून आजची बेरीज आपल्याला एकूण भागांसोबत तुलना करता येईल. 7 आणि 3 10 आणि 5 15 भागांसोबत आपल्याला ती तुलना करता यायला पाहिजे. मग 8 किती लोक आहेत? 3. मग 8 त्रिक 24. 99 मधून 24 वजा करायचे तर काय होऊन जाणार आहे? 75 होऊन जाणार आहे. तर या ठिकाणी लिहायचे 75, 75. मग तुलना करता यायला पाहिजे. 15 भाग म्हणजे 75, तर एक भाग कितीचा झाला? आपल्या लॉजिक प्रमाणे 15×5 75, 15×5 एक भाग झाला 5चा. आपल्याला काय विचारलंय? लहान बहिणीचे. मग लहान भाग किती? 3. मग 3 ला 5 ने गुणा, 5 त्रिक 15. झालं आपलं काम. 15 वर्ष. पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. एक समानायची गरज मी ह्या उदाहरणाला पडू दिली नाही. तुमचे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या ट्रिक्सनुसार, आपल्या थॉट प्रोसेसनुसार आपल्याला हे उदाहरणं सोडवता यायला पाहिजे. मित्र हो, चला पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊया. पुढचा उदाहरण बघा. PSI पूर्व 2011ला विचारला गेलेला प्रश्न आहे. यालाही आपण कशा सोडवते बघूया. 4 बहिणींच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्ष होती, तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल? मित्र हो, अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये किती व्यक्ती आहेत त्या उदाहरणाला ते पहिले ऑब्झर्व करायचं आणि त्यानुसार थॉट प्रोसेस, त्यानुसार थिंकिंग करायची. बघा, लक्षात घ्या, 4 बहिणींच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्ष होती. 4 बहिणी आहेत 5 वर्षापूर्वी. मी लिहून घेतो तुम्हाला समजावं म्हणून. 5 वर्षापूर्वी 4 वयाची बेरीज 80 आहे. किती वर्ष आहे? 80 आहे. किती बहिणी? 4 बहिणी 5 वर्षापूर्वी. मला सिंपल आहे. आज त्यांच्या वयाची बेरीज किती? मग एकीचं 5 वर्ष वाढले म्हणजे 5 वर्षा मागे 2000 मध्ये होते समजा, मला 2005 मध्ये यायचंय म्हणजे 5 वर्ष वाढणार आहे, तर ते 4 इंच वय वाढणार आहे. 4 जणांचं वय वाढणार आहे. मग किती वाढणार आहे? 5 वर्ष वाढणार आहे. मग 5 चोक 20, म्हणून त्यांच्या बेरजेमध्ये 20 वर्षाची भर पडेल. मग त्यांची बेरीज जी 20 ने वाढेल ती 100 होऊन जाईल. कधी? आज झाली 100 वर्ष. मग त्यांनी काय विचारलं? 15 वर्षानंतर त्यांची बेरीज किती आहे? मग 15 वर्ष एकीचं वय वाढेल का? नाही, त्याच्या बहिणीचं पण वय वाढेल. माझं वाढलं म्हणजे माझ्या लहान भावाचं वय 15 वर्ष वाढणारच आहे. बरोबर, माझ्यापेक्षा मोठा असेल तर वय 15 वर्ष वाढणारच आहे. म्हणून 4 व्यक्तीत 15 चोक 60 करून टाका. 4 व्यक्तींनी त्याला गुणून घ्या. 60 वय वाढलं, बेरीज झाली 160. किती झाली? 160. आहे का ऑप्शन मध्ये? यस. पर्याय क्रमांक C ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर अशा रीतीने ह्या प्रश्नाला आपल्याला सोडवता यायला पाहिजे. चला नेक्स्ट एक्झाम्पल. STI पूर्व 2011ला विचारला गेलेला प्रश्न आहे. काय म्हटलंय प्रश्नामध्ये? 2 भावांच्या वयाची बेरीज 36 वर्ष आहे. जर त्यांच्या वयातील अंतर 10 वर्ष असेल तर त्यांची वये काढा. अंतर म्हणजे फरक, त्यांचा डिफरन्स, आणि पहिले बेरीज दिली. आपण काय करणार? एकाचं वय X, एकाचं वय Y, दोघांची बेरीज 36. वय फरक दिलाय दोघांचा 10. X वजा Y बरोबर 10. तर आपण या समीकरणानं जर ऍड केलं तर काय होणार आहे? Y प्लस Y मायनस Y कॅन्सल. 2X बरोबर 36 आणि 10 किती? 46. 2 तिकडे गेला भागीला. X बरोबर 23 झाला. X बरोबर काय झाला? 23 झाला. किंमत टाका 23. 23 तिकडे गेला समजा, तर 36 मधून आपण लिहू शकतो X प्लस Y बरोबर 36. हा 23 टाकला अधिक Y बरोबर 36, तर हा 23 तिकडे गेला. Y बरोबर 36 वजा 23, तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 3, 13. तर लक्षात घ्या, 23 आणि 13 या प्रश्नाचं उत्तर आहे. बरोबर, पर्याय क्रमांक फर्स्ट 23 आणि 13. सोपं आहे मित्र हो. मी याला तुम्हाला X मानून सोडवून दिलं. याला आपण पर्यायावरून जाऊ शकतो. काय? ज्या पर्यायाची बेरीज 36 येईल आणि ज्यांचा फरक 10 येईल ते आपलं उत्तर पाहिजे. 23 आणि 13 होतील 36. दोघांचा फरक घेतला तर 10 येते. बरोबर. पुढे बघितलं तुम्ही 32 आणि 22, 36 होणार नाही कॅन्सल. यांची बेरीज 36 होणार नाही कॅन्सल. यांची बेरीज 36 होणार नाही कॅन्सल. संपला. तशा रीतीने आपण ऑप्शनने या प्रश्नाला सोडवू शकतो. चला आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट प्रश्न बघण्याच्या आधी तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो. मित्र हो, आपल्या स्पर्धाग्रामच्या ऍपमध्ये आपले कोर्सेस लॉन्च झालेले आहेत. राज्यसेवा सीसॅट असू द्या, कंबाईन पूर्व, आता तुम्हाला मेन साठी जो कोर्स लागणार आहे तो कोर्स असू द्या, ते सर्व कोर्सेस आपल्या बॅच मध्ये आहेत. फॉरेस्ट एक्झाम, तांत्रिक सेवा, सरळ सेवा, TET, टेट एक्झाम,
वन डे रिव्हिजन बॅच, या सर्व बॅचेस आपल्या स्पर्धाग्रामच्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत. आणि तुम्हाला काही कॉन्टॅक्ट करायचा असेल, काही डाऊट असेल, काही क्युरी असेल तर तुम्ही माझ्या नंबरवरती संपर्क करू शकतात. मॅथमॅटिक्स रिलेटेड किंवा मॅथ रिझनिंगच्या डाऊट संदर्भात रिलेटेड, तुम्हाला कोर्सेस संदर्भात काही इन्फॉर्मेशन हवी असेल तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करू शकता. चला मित्र हो, आपण पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. टाईप नंबर 3 चा प्रकार आपण आता या ठिकाणी समजून घेऊ आपल्या प्रोसेसने, लॉजिकल ट्रिक्सने, थॉट प्रोसेसनुसार. पहिलं एक्झाम्पल टाईप नंबर 3 मधलं काय दिलेलं आहे, ए आणि बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे. 14 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:9 होईल. तर ए आणि बी यांची आजची वये काढा. जशा प्रकारे आपण आता टाईप नंबर 3, टाईप नंबर 4 असं आपण उदाहरण बघणार, त्यांची लेवल वाढत जाणार आहे, त्यांची काठिण्य पातळी वाढत जाणार आहे. पण आपली मेथड, आपला कन्सेप्ट त्या ठिकाणी कसा लागू होत जाईल ते तुम्हाला या पॅटर्न मध्ये, या एक्झाममध्ये एक्झाम्पलद्वारे कळणारच आहे मित्रांनो. चला आपण बघूया नेक्स्ट एक्झाम्पलला. ए आणि बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे. 14 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:9 होईल. तर ए आणि बी यांची आजची वय काढा. आधी सर्वप्रथम मी तुम्हाला हे उदाहरण, पहिलं उदाहरण पुन्हा एकदा एक्स मानून, बाकी मास्टर सोडवतात त्या पद्धतीने सोडवून दे. नंतर आपण आपल्या थॉट प्रोसेसच्या, आपल्या माइंड प्रोसेसच्या एक्झाम ट्रिकने त्याला आपण सोडवून बघूया. लक्षात घ्या, सर्वप्रथम काय करूया, ए आणि बी यांचे आजच्या वयाचे गुणोत्तर, कधीचं आजच्या वयाचे गुणोत्तर आहे 5:7. मग याला आपण 5x मानायचं, याला आपण 7x मानायचं, बरोबर. नंतर काय होणार आहे, 14 वर्षानंतर, म्हणजे 14 वर्ष याचे पण वाढले, 5x मध्ये 14 टाकले, 7x मध्ये 14 टाकले, बरोबर. नंतर किती झालं, ते गुणोत्तर 7:9 होईल. आपण मांडू शकतो 14 वाढल्यामुळे दोघी अंशात पण आणि छेदात पण दोघांचं गुणोत्तर नंतर घेतल्यानंतर गुणोत्तर होणार आहे 7:9, 7/9 अशी स्टेप याला मांडावी लागते. एक्स मानून याला जर आपल्याला सोडवायचं असेल तर मग आता तिरकस गुणाकार होईल. हे भागीला, हे इकडे गुणीला जाईल ब्रॅकेटकडे, आणि हे ब्रॅकेट इकडे, हे तिकडे गुणीला जाईल 7 कडे. मग हा 9 इकडे आला गुणीला, आपण लिहू शकतो 9 गुणीला 5x अधिक हा 14 लिहावाचा इकडे, इकडे 7 गुणीला 7x अधिक 14 14 इकडे आपण लिहू शकतो. आता सिंपल ब्रॅकेट सॉल्व करूया. 9×5 45x अधिक 14×9 126, 7 गुणीला 7 49x, 7 ने याला गुणला 14, 7 जर आपण या ठिकाणी केलं तर ते होतील 98, 98, बरोबर. आता आपण याला सोडवूया मित्र हो. काय होणार आहे तर लक्षात घ्या, x टर्म एका साईडला आणायच्या, बरोबर, मोठ्याकडे लहान्याला घेऊन जायचं. लक्षात घ्या, 49x कडे हा 45x तिकडे जाईल, हा 126 कडे हे अंक इकडे मायनस व्हायला येईल, तिकडे बेरीज करतोय, इकडे वजा बाकी करायला त्याला आणायचं. आपण लिहू शकतो याला 126 वजा 98, बरोबर. इकडे काय होणार आहे 49x वजा 45x. मग आता पहिले नंतर याचे आपण काय करणार, कॅल्क्युलेशन करून घेऊ. 126 मधून जर आपण 98 वजा केले या ठिकाणी तर आपल्याला 28 राहील फरक. 49 मधून 5x गेला तर 4x राहील. मग हा 4 इकडे भागीला आला तर x किती मिळेल आपल्याला, 7 मिळेल. 4 7 28, तर x बरोबर 7 आला. मग आपण फक्त ही किंमत आता x ची त्या गुणोत्तरामध्ये टाकायची, या ठिकाणी त्याला टाकायचं, सोडवून घ्यायचं. 7×5 35 आणि नंतर 7×7 49, 35 आणि 49 वर्ष. या प्रश्नाचं उत्तर एक्स मानून आपण सोडवतो. बघा मित्र हो, आपल्याला किती स्टेप्स याला एक्स मानून सोडवलं तर लागत आहेत, आणि आपल्या थॉट प्रोसेसने, आपल्या माइंड प्रोसेसने, लॉजिकल ट्रिकने याला आपण किती सोपं करू शकतो हे तुम्हाला आता समजून देतो. आपण याला इरेज करूया. आपल्या ट्रिकनुसार आपण याला काय केलं पाहिजे, कशा रीतीने आपण याला सोडवणार ते तुम्हाला समजून देतो आहे. बघा लक्षात घ्या, पहिल्याने काय दिलेलं आहे, आजच्या वयाचं गुणोत्तर ते मांडून घ्यायचं. किती आहे 5:7 आहे. 14 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर बदललं, जे बदललेलं आहे ते खाली मांडायचं. किती झालं 7:9 झालं. किती वर्षानंतर 14 वर्षानंतर. 14 वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर बदललेलं आहे 7:9. लक्षात घ्या मित्र हो, काय करायचं, आपल्या लॉजिकली थॉट प्रोसेसने बघायचं, गुणोत्तराचं ऑब्झर्वेशन करायचं. वरती आहे 5:7, खाली आहे 7:9. 5चा खाली किती झाला 7 झाला, 7चा खाली किती झाला 9 झाला, बरोबर. तर किती भाग वाढले, मी पुन्हा एकदा सांगतोय काय करायचंय, वरती बघा आणि खाली याला चेक करायचं. पहिल्याने आपण हॉरिझॉन्टल गॅप चेक करायचा. पहिल्याने काय करायचं, हॉरिझॉन्टल गॅप चेक करायचा. 7 मधून 5 भाग गेले, 2 भागाचा फरक आहे. किती भागचा फरक आहे, 2 भागचा फरक आहे. नंतर मित्र 9 मधून 7 गेले, 2 भागचा फरक आहे. लक्षात घ्या,
आडवा फरक जर सारखा असेल गुणोत्तराचा तर व्हर्टिकल गॅप उभा गॅपही सारखा असतो. हा कन्सेप्ट आहे. हा काय आहे? कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट इज अ पॉवर. आपले कन्सेप्ट क्लिअर असतील तर आपल्याला बाकी गोष्टी सोप्या जातील मित्र हो. तर हे बघितलं, जर आपला आडवा गॅप सारखा आला तर आपला उभा गॅप आपल्याला काढावा लागतो आणि व्हर्टिकल गॅपने आपल्याला तुलना करावी लागते. लक्षात घ्या कशा पद्धतीने आपण जायचं. 7-9 होते या ठिकाणी, 5चा 7 झाला म्हणजे किती भाग वाढले? 2 भाग वाढले. मग दोघी बाजूंना सारखेच भाग वाढलेले आहेत. 7चा 9 झाला, किती वाढले? 2 भाग वाढले. 2 भागांची वाढ का झाली गुणोत्तरामध्ये? आपण आजपासून किती वर्ष पुढे गेलो? 14 वर्षानंतर पुढे गेलो ना, प्लस झाले. किती वर्ष प्लस झाले? 14. 2 भाग प्लस झाले, वर्ष झाले 14. गुणोत्तराच्या 2 भागामध्ये वर्षामध्ये त्याला म्हणतात 14 वर्ष. तुलना करायची अशा रीतीने हे जर समजलं, ही वाढ बघा इथली 2 भाग किती वर्ष? 14 वर्ष. 2 भाग बरोबर 14 वर्ष. तर सिंपल आपला लॉजिक आता काय म्हणाले? एक भाग थॉट प्रोसेस, एक भाग बरोबर किती? 7 वर्ष. एक भाग बरोबर काय? 7 वर्ष. तर एक भाग जर मिळाला आपलं काम झालं सोपं. एका भागाने आपण त्या ठिकाणी टाकून द्यायचं, आजच्या गुणोत्तराने गुणायचं. 7ने याला गुणलं, 7-5 35 आणि 7-7 49. तर पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. आय होप तुम्हाला ही मेथड सोपी वाटली असेल आणि नक्कीच समजली असेल. आपण पर्यायावरून जाऊ शकतो. गुणोत्तर काय ए आणि बीचं? त्यांचं गुणोत्तर 5-7 आहे. 5 आणि 7 मध्ये ते पर्याय पाहिजे, 5च्या पटीत आणि 7च्या पटीत. मग आता बघा 5च्या पटीत हा 42 नाही, कॅन्सल झाला. 5च्या पटीत हा आहे आणि हे आहे. बघा इथं 5च्या पटीत 7च्या पटीत आहे. मग आता कन्फ्युजन होऊ शकतं ना पर्यावरून जाताना. मग ही बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. थॉट प्रोसेसने आपल्याला एक्झाम्पल सिंपल करता येतात. पर्यायावरून जाण्याचा वेळही कॉम्प्लिकेटेड उदाहरणामध्ये वाचवता येतो. दिस इज द बेस्ट मेथड फॉर दिस टाइप ऑफ एक्झाम्पल्स. आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. चला आपण नेक्स्ट एक्झाम्पलला आता अशाच रीतीने सोडवणार. आपण आता एक्स मानून समीकरणांद्वारे या उदाहरणाला सोडवणार नाही. लक्षात घ्या, राज्यसेवा पूर्व 2018 आलेला प्रश्न आहे. सिंपल वेने आपण करू शकतो. काय दिलंय? सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3-4 आहे. 5 वर्षानंतर गुणोत्तर बदलतं, 4-5 होतं. लिहा मित्र, इथं 3-4 झालं. 5 वर्षानंतर काय झालं? 4-5 झालं. बघा 4 आणि 3चा फरक 1 भाग, 5 आणि 4चा फरक 1 भाग. 3चा 4 झाला, 4चा 5 झाला, एकच भाग वाढले. पण किती वर्ष पुढे गेले? किती वर्ष पुढे गेले? 5 वर्षानंतर. मग आपण सिंपल एक भाग म्हणजे किती मिळाला? 5 वर्ष. एक भाग बरोबर किती मिळाला? 5 वर्ष. सिंपल आपल्याला हे मिळालं, आपलं काम सोपं झालं. 5-15, 5-20, 15 आणि 20 या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. 15 आणि 20 या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. सविता 15 आणि कविता 20 वर्ष. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. आता इथं गुणोत्तराची पद्धत, पर्यायाची पद्धत सोपी जाते का? कारण की 3 आणि 4 मध्ये पर्याय बघायचे. 3च्या पटीत बघा तिघी पर्याय 20 नाहीये, 25 नाहीये, 20 नाहीये, 15 मात्र आहे 3च्या पटीत. म्हणजे पर्याय क्रमांक बी आहे. तर काही ठिकाणी ऑप्शन इलिमिनेशन पद्धत सोपी जाते, परंतु ही थॉट प्रोसेस जी ना ती सर्व ठिकाणी सोपी जाते, सर्व ठिकाणी लागू होते. आणि जे सर्व ठिकाणी लागू होतं ते तुम्हाला शिकायला मिळालं तर आपलं काम सोपं होईल. आपण कुठेच अडकणार नाही एक्झाम मध्ये. हे लक्षात घ्या मित्र हो. दिस इज द बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. ही बेस्ट मेथड आहे थॉट प्रोसेस. आपण पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. आज वडिलांचे मुलाचे वयाचे गुणोत्तर 7-4 होते. 12 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5-2 होते. तर वडिलांचे आजचे वय किती? बघा आता काय म्हटलंय 12 वर्षापूर्वी. मी काही उदाहरणामध्ये नंतर शब्द वापरला होता, बरोबर. आपण लक्षात घेऊया. आता आज वडिलांचे व मुलाचे वयाचे गुणोत्तर 7-4. कधी? आज आहे 7-4 आज मध्ये दिलेला आहे. 12 वर्षापूर्वी, 12 वर्ष मागे गेलो, पूर्वी 12 वर्षापूर्वी काय झालं गुणोत्तर? 5-2 झालं. मग आता ही मांडणी करून घ्यायची, एक्स मानून करायचं नाही. आपल्या थॉट प्रोसेसनेच आपण जाणार. 7 आणि 4चा फरक किती झाला मित्र हो? 3 झाला. 5 आणि 2चा फरक किती झाला? 3 झाला. मग हे फक्त चेक करण्यासाठी असतो आडवा फरक. हा काय सांगतो? आडवा फरक सारखा असेल तर उभा पण सारखा असतो. आडवा सारखा नसला म्हणजे उभा पण सारखा नसतो. लक्षात घ्या. पुढे ते तुम्हाला पुढच्या टाइप्स मध्ये करणारच आहे. मग आता ते सिमिलर फक्त चेक करण्यासाठी 7चा किती झाला खाली? 5 झाला. 4 किती झाला खाली? 2 झाला. दोघी साईडला किती कमी भाग झाले? 2 भाग कमी झाले. 2 भाग कमी झाले कारण की आपण पूर्वी गेलो ना, मागे गेलो म्हणून कमी झाले. 2 भाग पूर्वी 12 वर्षापूर्वी. 2 भाग म्हणजे 12 वर्ष. 2 भाग जर 12 वर्ष आहे, एक भाग काढता येईल तर आपल्याला 6 वर्ष झाला. एक भाग किती झाला? 6 वर्ष झाला. मग एक भाग जर 6 वर्ष आहे तर आपल्याला काय विचारलंय? तर वडिलांचे आजचे वय किती? मग आज वडिलांचे किती भाग आहेत? 7 भाग आहेत. तर 6 7 42. 7 गुणिला 6 केलं तर 42 वर्ष वडिलांचं वय आहे. पर्याय क्रमांक सी.
एक्स न मानता थॉट प्रोसेसने तुम्ही याला करू शकता मित्र हो. तर 7च्या पटीतच तुम्हाला हा पर्याय आहे, तर या ठिकाणी ऑप्शनची मेथड सोपी आहे या उदाहरणासाठी. पण ज्या ठिकाणी ऑप्शन नाही करता येईल त्या ठिकाणी ऑप्शन वापरा, ज्या ठिकाणी नाही करता येणार तिथं आपली बेस्ट मेथड थॉट प्रोसेस ने याला सोडवा मित्र हो. आपलं काम सोपं आहे. पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. आज ए व बी यांच्या गुणोत्तर 4:3 आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 असेल. बघा पहिले 4:3 आहे, नंतर गुणोत्तर काय झालं 3:2 झालं. किती वर्षापूर्वी? 5 वर्षापूर्वी. बरोबर. 4:3 झाला, 3:2 झाला. एक भाग कमी झाला, एक भाग कमी झाला, पण किती मागे गेलो आपण? 5 वर्ष गेलो. मग एका भागाची किंमत काय झाली? गेस केली आपण थॉट प्रोसेसने. काय झाली ती? 5 वर्ष झाली. एक भाग 5 वर्ष. विचारलेलं काय? तर बी चे आजचे वय किती? बी चे आजचे वय किती? मग ए आणि बी. मग ए आणि बी हे बी 3 भागांमध्ये. मग 3:5 3 भाग. 3 भागला जर आपण या ठिकाणी एक भाग जर 5 आहे तर 3 भाग. 3:5 5 15 वर्ष झाले. 15 वर्ष पर्याय क्रमांक सी. अशा रीतीने आपण ह्या एक्झाम्पलला कमी वेळेत मॅनेज करू शकतो, सोडवू शकतो मित्र हो. चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. नेक्स्ट प्रकार आता टाईप नंबर 4 या ठिकाणी सुरू करतोय आपण. टाईप नंबरचे 4चे गणित पण आपण आपल्या थॉट प्रोसेसने कशा रीतीने सिंपल करू शकतो ते आपण आता पुढे समजून घेऊया. बघा पहिलं एक्झाम्पल 17 नंबरचं या व्हिडिओमधील 17वं एक्झाम्पल मित्र काय दिलेलं आहे बघा. 5 वर्षापूर्वी ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 होते. 3 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 असेल. बघा मित्र हो, आता काठिण्य पातळी पुन्हा थोडी वाढलेली आहे, प्रकार चेंज झालेला आहे. काय इन्फॉर्मेशन समजून घेऊ. आता पहिलं एक्झाम्पल मी नेहमीप्रमाणे प्रत्येक टाईपचं पहिलं एक्झाम्पल मी तुम्हाला एक्स मानून सोडून दाखवतोय, नंतर त्याची ट्रिक तुम्हाला एक्सप्लेन करतोय, आणि नंतर तुम्हाला जर पर्यायावरून जाता येणं शक्य असेल तर ते पण तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी. तर आपण पहिल्याने याला एक्स मानून सोडून बघूया. 5 वर्षापूर्वी काय दिलेलं आहे मित्र हो आपल्याला. 5 वर्षापूर्वी ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे. किती आहे? 3:2 आहे. मग 5 वर्षापूर्वी 3:2 आहे, तर याला 3x म्हटलं आणि याला 2x म्हटलं 5 वर्षापूर्वी. मग आज आपण त्यांना काय म्हणूया? आज म्हणजे 5 वर्ष वाढले तर हा 3x अधिक 5 झाला आणि हा 2x अधिक 5 झाला. आज झाला. 3 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4. माझा 3 वर्षानंतर म्हणजे तिघांचं वय 3 वर्ष वाढणार आहे. मग दोघं ठिकाणी 3 वर्ष वाढवले, मग इथं पण 3 टाकले, इथं पण 3 टाकले तर काय होईल? 8 होऊन जाईल, इकडे पण 8 होऊन जाईल. मग 3x अधिक 5 अधिक 3 भागीला 2x अधिक 5 2x अधिक 5 अधिक 3 बरोबर. गुणोत्तर बदललं ते काय झालं? 5:4. मग आता लक्षात घ्या 5 आणि 3 8, 5 आणि 3 8, हा 4 इकडे गेला आणि हे ब्रॅकेट तिकडे गेला. मी लिहू शकतो आता 4 गुणिला 3x अधिक 5 अधिक 3 8 बरोबर 5 गुणिला 2x अधिक 8 बरोबर. आता ब्रॅकेट फक्त आपण सोडवायचे. मग काय होईल? 4 त्रिक 12x अधिक 4 8 32 बरोबर. 5 दुने 10x अधिक 5 8 40. मग आता एक्सच्या टर्म वजा करायच्या, मोठ्यामधून लहान अंक वजा करायचे. तर लक्षात घ्या आपण इकडे लिहू शकतो आता 10 इकडे वजा होईल, 12x मधून हा 10x वजा होईल, तिकडे 32 जाईल 40 कडे, 40 वजा 32. मग आता वजा बाकी यांच्या 2x बरोबर 40 मधून 32 गेले 8, 2x बरोबर जर 8 आहे तर x बरोबर किती? 4 झाला. x बरोबर किती झाला? 4 झाला. सिंपल. आता आपण टाकूया x ची किंमत. आपल्याला विचारलं काय? b चे सध्याचे वय किती? लक्षात घ्या b चे सध्याचं वय म्हणजे आजचं वय हे आहे b चं 2x अधिक 5. मग 4 टाका, इथं 4 टाकले, 4 दुने 8, 8 आणि 5 13. तर बी चं सध्याचं वय आहे 13. तर इथं पर्यायामध्ये नाही, सो आपल्याला घ्यावं लागेल यापैकी नाही. तशा रीतीने आपण याला एक्स मानून सोडवू शकतो. बघा मित्र हो किती स्टेप लागले आपल्याला एक्स मानून. जर आपण याचा विचार केला तर नॉर्मल ट्रॅडिशनल मेथडने तुम्ही गेले तर आपल्याला ह्या पद्धतीने जावं लागतंय आणि आपला वेळ जातोय. एवढा वेळ आपल्याला आता नसतो एक्झाम मध्ये, आपल्याला कमी वेळेत मॅनेज करता यायला पाहिजे. मग थॉट प्रोसेस इज द बेस्ट मेथड. मग आपण पुन्हा एकदा ह्या प्रकारामध्ये काय करायचं, कशा रीतीने जायचं ते समजून घेऊया. बघा मित्र हो काय करायचं. दिलेले 2 गुणोत्तर आहेत, दोघांबद्दल मांडणी करून घ्यायची. पहिल्याने आपल्या मेथडने मांडणी करून घ्यायची. लक्षात घ्या 5 वर्षापूर्वी, किती वर्षापूर्वी? 5 वर्षापूर्वी काय म्हटलेलं आहे? 3:2 गुणोत्तर आहे. 3 वर्षानंतर बघा काय गुणोत्तर आहे? 5:4 गुणोत्तर आहे. लक्षात घ्या आडवा फरक जस्ट व्हेरिफिकेशन साठी असतो. आपल्याला गॅप लागतो व्हर्टिकल.
3 मधून 2 गेले 1 भाग, 5 मधून 4 गेला 1 भाग, आडवा सारखा म्हणजे उभा गॅप पण सारखा असेल. म्हणजे इकडे जर 4 असेल तिकडे पण 4 असेल, इकडे 2 असेल तिकडे पण 2 असेल. बघा 3 चा 5 झाला, किती भाग वाढले? 2 भाग वाढले, बरोबर. 2 चा 4 झाला, किती भाग वाढले? 2 भाग वाढले, बरोबर. मग 2 भाग वाढले, मग आता काय करणार? कशा अर्थीने याला मॅनेज करायचं? तुलना करण्याकरता इकडे काय व्हॅल्यू घ्यायची हे महत्वाचं ह्या पॅटर्न मध्ये. लक्षात घ्या, किती वर्षापूर्वी? 5 वर्षापूर्वी. किती वर्षानंतर? 3 वर्षानंतर. मग आता विचार कसा करायचा? समजा मी 2000 वर्षामध्ये आहे. कोणत्या वर्षामध्ये? 2000 ह्या वर्षामध्ये. 2000 वर्षामध्ये 5 वर्षापूर्वी जायचंय, तर मला कोणत्या वर्षात जावं लागेल? 1995 मध्ये जावं लागेल, 95 मध्ये जावं लागेल. 3 वर्षानंतर, 2000च्या 3 वर्षानंतर म्हणजे मी काय करेल? 2003 मध्ये जाईल. मग आता बघा यांचा गॅप किती होतोय? यांचा गॅप किती होतोय? 8 वर्षाचा होतोय. पण 95 पासून तर 2003 पर्यंत 8 वर्षाचा गॅप होतोय. मग आपल्याला हेच करायचंय, हा गॅप एकत्र करायचा. कोणता गॅप? जेवढं मागे जातोय ते आणि जेवढं पुढे जातोय तो. 5 आणि 3 किती? 8. हे एकत्र करायचे आणि तुलना करायची. 2 भाग बरोबर 8 वर्ष हे लिहायचं. ही स्टेप समजली म्हणजे आपलं लॉजिक, आपली मेथड तुमची क्लिअर असेल. 2 भाग बरोबर 8 वर्ष, 1 भाग बरोबर 4. लक्षात घ्या, जर तुम्ही मागचं सोल्युशन बघितलं असेल, x ची किंमत 4 निघाली होती. मग आता एका भागाची किंमत काय? 4. मग ज्या ठिकाणी बाकी फॅकल्टीज, बाकी मास्तर आपल्याला सांगतात x मानून याला सोडवा, तिथं आपण x मानून नाही, थॉट प्रोसेसने सोडवायचं, आपलं काम सोपं करायचं मित्र हो. तर x ची पण किंमत 4 आली, एका भागाची किंमत पण 4 आली. आपलं काम सोपं आहे. आता एका भागाची किंमत 4 आहे, मग कोण पाहिजे आपल्याला? b चे सध्याचे पाहिजे. मग आता b बघा, 3 वर्षानंतर तो 4 आहे 4 भागांमध्ये, बरोबर. मग आता b करता जातोय आपण 4 भाग. मग 1 भाग 4चा आहे, तर 4 चोक 16 झाले. किती? 3 वर्षानंतर. 3 वर्ष पुढे गेल्यावर तो 16 वर्षाचा आहे. पण आपल्याला काय पाहिजे? आज पाहिजे. मग 3 वर्ष मागे जाऊ ना, 3 कमी करा, 13 वर्ष. काय होऊन जाईल? 13 वर्ष. हे शेवटच्या स्टेपमध्ये हे मॅनेज करणं पण या ठिकाणी महत्वाचं आहे मित्रांनो. हे तुम्हाला हे जमलं पाहिजे. हे जर तुम्हाला समजलं तर आपलं काम अत्यंत सोपं आहे मित्र हो. आपल्याला हे मेथड समजली तर तुम्हाला वयवारीची उदाहरणं ह्या पॅटर्नची सोपी जातील. आय होप क्लिअर असेल. तर यामध्ये पर्यायामध्ये नाहीये, सो याचं उत्तर आहे यापैकी नाही. चला नेक्स्ट उदाहरणाकडे जाऊया. नेक्स्ट उदाहरण बघा. 10 वर्षापूर्वी ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 6, 7 आहे. 6 वर्षानंतर ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 10 ला 11 आहे. तर बी चे 9 वर्षानंतर वय किती? बी चं विचारलेलं आहे. पर्याय कोणा करतायत? बी करता आहेत. मग आता लक्षात घ्या काय म्हणतात ते. 10 वर्षापूर्वी किती आहे मित्र गुणोत्तर? 10 वर्षापूर्वी आहे 6:7. नंतर 6 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर दिलेलं त्यांनी काय? 10 ला 11, 10:11. मग आता बघा काय झालं? 6 चा 10 झाला, 4 भाग वाढले. 7 चा 11 झाला, 4 भाग वाढले. 4 भाग वाढले, 4 भागची तुलना कोणासोबत? हे एकत्र करा. पूर्वीचा नंतरचा 10चा 16. 4 भाग बरोबर 16. तर 1 भाग कितीचा? आपल्या थॉट प्रोसेसने 4 भाग 16. 4 रुपयाला 16 चॉकलेट मिळतात. तर 1 रुपयाला किती मिळेल? 1 भाग. 4 ने भाग द्या, 4 चोक 16. 1 भागाला 4चा. सिंपल आहे. मग आता काय पाहिजे आपल्याला? कोण पाहिजे? बी चे किती वर्षानंतर? 9 वर्षानंतर. नंतर विचारलंय ना, मग 6 वर्षानंतर बी लिहून टाकायचा पहिले. 6 वर्षानंतर बी किती भागामध्ये आहे? 6 वर्षानंतर बी किती भागामध्ये? 6 वर्षानंतर बी 11 भागांमध्ये आहे. मग 11 भाग. मग 1 भागाची किंमत 4 आहे, तर असे 11 भाग. 11 चोक किती? 44 झाले. कधी? 6 वर्षानंतर झाला बी, बरोबर. विचारलं काय? 9 वर्षानंतर. मग आता 6 मध्ये किती टाकले? 3 टाकल्यावर पुढे आपण 9 म्हणणार ना, 9 वर्षानंतर. म्हणून इकडे पण 3 टाका. मग इकडे पण 3 जर आपण टाकले तर आपलं उत्तर आहे 47 इयर्स. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 47. पर्याय क्रमांक बी मित्र होता. अशा रीतीने आपण ह्या एक्झाम्पलला सोडवू शकतो थॉट प्रोसेसच्या या सिंपल मेथडने. मित्र हो, काही ठिकाणी पर्यायाची पद्धत लागू होते, काही ठिकाणी लागू होत नाही. मग हे थॉट प्रोसेस बेस्ट आहे, याच्याने आपल्याला करता येईल. आता लक्षात घ्या, जर पर्यायाने करायचंच आहे तर लक्षात घ्या काय होणार आहे. आपण सिंपल विचार करायचा. पर्याय कशा करतायत? कोणत्या प्रश्न करतायत? बी चे 9 वर्षानंतर वय किती आहे याच्याकरता पर्याय. मग 9 वर्षानंतर हे आहेत आणि आपल्याला बी करता 6 वर्षानंतर बी किती भागांमध्ये आहेत? 11 भागांमध्ये आहेत. म्हणजे ते 6 वर्षानंतर तो 11च्या पाड्यामध्ये यायला पाहिजे, 11च्या पटीत यायला पाहिजे, असं चेक करायचं. मग आता बघा 3 वर्ष जर मी इथून वजा केले, इथून पण 3 कमी केले, इथून पण 3 कमी केले, हा 41, हा 3 कमी केले 44, हा 3 कमी केले या ठिकाणी तर 46 होऊन जाईल. तर 11च्या पटीत फक्त हा 44 आला, म्हणजे हे आपलं राईट आहे. तर असं पर्यायावरून पण चेक करू शकतात. बट पर्याय तिघी चेक करण्यापेक्षा दिस इज द राईट अप्रोच. हे समजलं. पर्याय कधी कन्फ्युजन आले
तरी ह्या अप्रोचने आपल्याला ते जमलं पाहिजे, तर आपलं काम सोपं होईल. चला नेक्स्ट एक्झाम्पल, पुढचं एक्झाम्पल. 6 वर्षापूर्वी ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:12 होते, 5:12 होते. 3 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 8:15 आहे, 8:15 आहे. काय करणार आपण, 6 वर्षापूर्वी हे आणि 3 वर्षानंतर किती झाले, 6 आणि 3 9 वर्ष झाले. मग आपण हे 9 वर्ष कम्पेअर करतो, किती भाग वाढले, 5चा 8 झाला बरोबर, 3 भाग वाढले, 3 भाग बरोबर किती वर्ष, 9 वर्ष बरोबर. तर एक भाग किती झाला, सिंपल आहे, 3 भाग जर 9 वर्ष आहे मित्र होतं, 1 भाग 3 त्रिक 9, 1 भाग बरोबर 3 वर्ष, 1 भाग बरोबर काय 3 वर्ष. मग 1 भाग 3 वर्ष आला, तर आता विचारलेलं काय, बी चे 10 वर्षानंतर. मग नंतरचं गुणोत्तर कोणतं आहे, 3 वर्षानंतर. हे कधी आहे, 3 वर्षानंतर बी आहे. मग 3 वर्षानंतर बी 15 आहे, इथं लिहून घेऊ आपण. 3 वर्षानंतर बी किती भागांमध्ये, बी 15 भागांमध्ये. मग 1 भाग 3चा आहे, 15 त्रिक 45 झाले. किती वर्षानंतर, 3 वर्षानंतर. विचारले काय, 10 वर्षानंतर. मग 3 मध्ये किती टाकले तर 10 होतील, 7 टाकले तर 10 होतील. मग इकडे पण आपण 7 टाकायचे, 45 अधिक 7 जर केले तर 52, 52. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 52 वर्ष मित्र. अशा रीतीने आपण याला आपल्या ह्या स्मार्ट टेक्निकने आपण थॉट प्रोसेसने याला सोडवू शकतो. चला नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊया. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, 1 वर्षापूर्वी अजय आणि विजय, लिहून घेऊ आपण या ठिकाणी, अजय आणि विजय यांचं गुणोत्तर किती वर्षापूर्वी, 1 वर्षापूर्वी गुणोत्तर दिलेलं आहे किती, 3:2 हे गुणोत्तर दिलेलं आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1 वर्षानंतर मित्र, किती वर्षानंतर, 1 वर्षानंतर किती झालं ते, 5:4 झालं. किती झालं, 5:4 झालं. मग आता लक्षात घ्या काळजीपूर्वक, 3चा 5 झाला खाली, 2 भाग वाढले, 2 तर 4 झाला, 2 भाग वाढले. 2 भाग का वाढले, 1 आणि 1 2. मग 2 भाग बरोबर 2 वर्ष झाली बरोबर. मग सिंपल आहे, 1 भाग बरोबर 1 भाग बरोबर किती वर्ष, 1. म्हणजे आता टाकायचं कामात नाही, 1 ने गुणलं सारखीच किंमत राहणार आहे मित्र. आता लक्षात घ्या, विचारलं काय, विजयचे सध्याचे वय किती. मग आता विजय बघा 1 वर्षानंतर 4 भागामध्ये, मग 4ला जर 1 ने गुणलं तर 4 झालं. कधी, हे 1 वर्षानंतर. मग आज काढायचं, 1 वर्ष कमी करायचा, मग 4 मधून जर 1 कमी केला तर आपल्याला 3 मिळणार आहे. किती मिळणार आहे, 3. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. आय होप तुम्हाला ही मेथड आता सोपी वाटली असेल, हे एक्झाम्पल तुम्हाला समजले असतील, मी अशी आशा व्यक्त करतो. मित्रहो, अत्यंत इझिली आपण ह्या एक्झाम्पलला सोडवू शकतो. पुढचे प्रकारही आपण अत्यंत इझिली सोडवू शकतो. काही राज्यसेवेला आलेले एक्झाम्पल पण बघितली, कंबाईन आलेली एक्झाम्पल पण बघितली. सर्वच पॅटर्नचे एक्झाम्पल आपल्या थॉट प्रोसेसच्या कन्सेप्टने आपण सिंपल करू शकतो. मित्रांनो, आपण अशा रीतीने मॅथ रिझनिंगला सिंपल करूया. माझ्यासोबत तुम्ही जोडून राहा, तुम्हाला हा विषय नक्कीच आनंददायी आणि तुम्हाला सोपा वाटणार आहे. आपण इझी टेक्निक्स पुढे देखील अशाच शिकून घेणार आहोत मित्र. हो, धन्यवाद.